तर नमस्कार मंडळी, चला आपण आज बनवूया चॉकलेट फ्लेवरचा हाफ केजीचा केक। तर आज आप लोग सब बोल रहे होंगे कि लैंग्वेज कौन सी है। तो मैं आप सभी को बता दूँ, मैं महाराष्ट्र से हूँ, तो मेरी ये मराठी वाली लैंग्वेज है। मैंने सोचा आज थोड़ी मराठी में बात की जाए, इसीलिए मैं कर रही हूँ। आपको कैसे लगती है आप मुझे कमेंट करके बताइए। और अभी आगे वाले वीडियो में मैं यही मराठी वाली लैंग्वेज यूज करूँ या हिंदी करूँ, आप कमेंट करके ज़रूर बताइए। तर चला आता आपण बनवूया अर्धा किलोचा चॉकलेटवाला फ्लेवरचा केक, जो की मी टॉल बनवलेला आहे। हा केक कस्टमरच्या नवऱ्यासाठी होता, मतलब हजबंडसाठी। तर त्यांनी सांगितला होता, मुलीच्या फेवरेट म्हणून त्यांनी चॉकलेट केक सांगितला होता, त्यांना दुसरा कोणताही आवडत नाही। तर बघा मी बनवलेला आहे, स्पॉन्ज बनवून त्याचे चार लेयर्स कट करून त्याला फिनिशिंग दिलेले आहे। आणि हा केक मला सकाळी 9 वाजता द्यायचा होता, त्यामुळे मी लवकर बनवत होते। मतलब बेस बनवून ठेवला होता रात्री, पण क्रीम वगैरे हे मी सकाळीच लावलेलं आहे। तर कसा वाटतोय तुम्ही मला सांगू शकता। मतलब अजून तयार नाही झाला, पण चॉकलेट केकमध्ये ना जास्त डिझाईन्स नाहीत बनवता येत, कारण चॉकलेटवरून गनाश वगैरे हे टाकावं लागतं। काहींना आवडतं खूप ते स्प्रेड वगैरे झालेलं असे ड्रिपिंग। तर मी हे ड्रिपिंग वगैरे केलेले आहेत आणि खाली डिझाईन काढलेले आहे, जे की स्टार नोझलनं काढलेले आहे, बघू शकता तुम्ही। जास्त नाही मी ह्याच्यावरती डिझाईन वगैरे काढलेली, कारण जेंट्सचा बड्डे असला ना जास्त नाही काय त्यांना आवडत नाही तसं गोष्टी। तर बघू शकता तुम्ही, मी कलर्स पण यूज केलेला नाही, कोणता व्हाईट कलरही यूज केलेला आहे। आणि ज्याच्याने खाली मी बॉर्डर केली ना स्टार नोझलनी, त्याच्याने वर फ्लावर्स काढलेत आणि छोटे छोटे स्टार्स पण काढलेत। आणि त्या कस्टमरने सांगितलं होतं जे असं आहो म्हणून नाव टाकण्यासाठी, तर ते तसं मी टाकलेलं आहे। थोडेसे हार्ट्स काढलेले आहेत। आणि कसा वाटला हा आपला फायनल लुक केकचा, चॉकलेट फ्लेवरचा हाफ केजीचा, जरूर सांगा आणि लाईक जरूर करा।